कितीतरी एक साईडचा स्क्वेअर जर केला तर तो जर उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअर बरोबर येत असेल इथपर्यंत संपत ते स्टेटमेंट. मग टू प्रूव्ह मध्ये काय येणार तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. बरोबर. आपण काय म्हणणार ट्रायंगल ए बी सी इज अ कोण झाला राईट अँगल. हे दाखवायचं आहे, हे दाखवायचं. इथं आपल्याला याचा अर्थ त्या ट्रायंगल मधला एक अँगल किती डिग्रीचा दाखवायचा आहे 90 डिग्रीचा दाखवायचा. बघा विदाउट मेजरमेंट 90 डिग्री दाखवायचं विथ थेरोटिकल प्लेन. इथं मोजमाप करायचं नाही, मोजमाप करून तर सांगू शकतो आपण हे पॉसिबल आहे बट विदाउट मोजमाप थेरोटिकल आपण प्रूव्ह करणार आहे. सो एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन थोडंसं त्या ट्रायंगलशी संबंधित आहे. दुसऱ्या ट्रायंगलकडे जाणार आहे आपण म्हणजे ट्रायंगल वेगळा असेल थोडासा. आपण एक ट्रायंगल ड्रॉ करतोय असं. त्याला नाव देऊया पी क्यू आर जो राईट अँगल ट्रायंगल. जो कसा आहे असा एक ट्रायंगल आपण काढला की जो 90 डिग्रीचा आहे. त्याच्या पी क्यू ची बाजू बी सी एवढी काढली आणि क्यू आर ची बाजू सॉरी ए बी एवढी काढली आणि क्यू आर ची बाजू बी सी एवढी. हा त्याचा कन्स्ट्रक्शनचा भाग. ठीक आहे. मग आता आपण काय करूया इथं म्हणून ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर. अँगल क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड that AB is equals to PQ and that BC is equals to QR. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना. व्हेरी गुड. ना आपण जाऊया प्रूफ कडे. प्रूफ कडे जाताना ABC कडे नाही बघायचं PQR कडे बघायचं. कुणाकडे बघायचं PQR. हा तू बाळा इकडे बघ ना. इथं म्हणूया इन ट्रायंगल PQR कोण PQ कितीचा आहे 90 डिग्री. किती डिग्री 90 डिग्री. मग तो जर 90 डिग्रीचा असेल तर त्याचा एक पायथागोरस स्टेटमेंट निघेल. सांगा जरा काय असेल पायथागोरस सांगा ना याचा. पी आर चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. समजतं इथपर्यंत. व्हेरी गुड. त्याला काय कारण आहे पायथागोरस थेरम. बरोबर. येणे अडचण. व्हेरी गुड. आता इथं नीट लक्ष द्या. पी क्यू स्क्वेअर आणि क्यू आर स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर दाखवलाय तुम्ही आणि एक कन्स्ट्रक्शन केलंय की पी क्यू ए बी एवढा आहे क्यू आर बी सी एवढा. समजतंय मी काय म्हणतोय. मग यांच्या ऐवजी यांना जर आपण यूज केलं तरी इक्वेशनला काही फरक नाही पडणार बिकॉज त्या दोघांच्याही व्हॅल्यूज कशा आहेत सेम. पण त्या दोघांच्या पी क्यू आणि क्यू आर. मग पी क्यू च्या ऐवजी कोणाला टाकू ए बी चा स्क्वेअर करूया आणि क्यू आर च्या ऐवजी बी सी चा स्क्वेअर करूया. बरोबर काय आलं पी आर चा स्क्वेअर. परंतु आपण गिवन मध्ये स्टेटमेंट कंप्लीट करतोय काय ए बी स्क्वेअर इक्वल्स टू काय आहे ना त्या दोघांची बेरीज. मग या दोघांच्या ऐवजी याला घेऊया कोण इथं ए सी स्क्वेअर. काय जे राहील समजतंय. त्याला कारण द्यायचं. काय कारण द्यायचं गिवन सांगतंय की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू काय आहे AC स्क्वेअर. दॅट्स वाय आपण या दोघांच्या ऐवजी एकट्यालाच घेतलंय. समोर आलं दोघं समोरासमोर आहे दोघं सेम एकदम ओके. दोघं सेम आहे म्हणून दोघांचा वर्ग काढून टाकू. वर्ग काढून टाकलं तर काय राहणार फक्त VR इज इक्वल्स टू AC. तरी सेमच असणार दोघांचे वर्ग काढल्यानंतर. मग PR इज इक्वल टू AC आलं. AB इज इक्वल्स टू PQ आहे. QR इज इक्वल्स टू BC आहे. ह्या तिन्ही साइड त्या तिन्ही साइड सोबत सेम आल्या तर हा ट्रायंगल सेम का वेगळा. कोणती टेस्ट यस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट. बरोबर ना. कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट आहे की नाही. त्रिकोण एकरूप असणारी टेस्ट. मग आपण इथं मानणार काय म्हणणार आपण ट्रायंगल ABC is congruent with PQR. कोणती टेस्ट टेस्ट आहे ही 9 मध्ये झाली होती. मग एसएस टेस्ट नुसार जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या प्रत्येक गोष्टी एकमेकांशी कशा असणार सेम असणार. म्हणजे जर Q 90 चा असेल तर B कितीचा असेल झालं. मग आपण म्हणणार म्हणजे अँगल Q इज इक्वल्स टू अँगल B इज इक्वल्स टू किती डिग्री. मग आपण काय शिकतो की ट्रायंगलचा जर एकच अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणतात. झालं का नाही मग प्रूव्ह झालं प्रूव्ह. मग मी तर म्हणा
ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. समजले इथपर्यंत? काय सिद्ध केलं आपण की जर त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे एवढा असेल तर दिलेला त्रिकोण कोण असतो? काटकोन त्रिकोण असतो. कोण असतो? समजले इथपर्यंत? येणे अडचण? फक्त डायग्राम